नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। अंबरनाथ एमआयडीसी सध्या येथे आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर भीषण अशी ही आग जी आहे ती श्री गणेशा केमिकल कंपनीला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु ही आग आपण जर पाहिलं तर भीषण अशी आग आहे। निच्या शेजारीत असणाऱ्या दोन कंपन्यांना देखील या आगीमुळे जी आहे ती आग लागलेली, परंतु त्या कंपन्यांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। परंतु जी समोर आपल्याला श्री गणेशा केमिकल कंपनी पाहायला मिळते त्या कंपनीवरती लागलेल्या आगीला आपण जर पाहिलं तर विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात आणि बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण इथून सगळ्या अग्निशमक जवानांच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात, दलाच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात, अग्निशमक दलाचे जवान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आजूबाजूच्या कंपनींना जी आग लागलेली, या परिसरामध्ये आग लागल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात स्फोट झाले। इथे एक समोर कॅन्टीन होती, त्यातील सिलेंडरचाही स्फोट झालेला आहे। तर समोर तब्बल ज्या गाड्या उभ्या होत्या, केमिकलच्या ज्या गाड्या होत्या, त्यांनाही भयानक असा स्फोट झालेला आहे, त्यांनाही मोठं असं नुकसान झालेलं आहे। आणि घटनास्थळी आपण जर पाहिलं तर अग्निशमक दलाचे जवान आपल्याला पाहायला मिळतात आणि आता ते आतमध्ये जाणार आहेत आणि ही जी भयानक आग आपल्याला समोर पाहायला मिळते त्या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती हे प्रयत्न केले जात आहेत। आणि अक्षरशः मगाशी अग्निशमक दलाच्या जवानांच्या ज्या गाड्या होत्या त्यातील पाणी संपलेलं अतिरिक्त टँकर या ठिकाणी बोलविण्यात आलेले आणि आता कल्याणहून, उल्हासनगरहून, बदलापूरहून गाड्या या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि ही जी समोर आता मोठी भीषण आग लागलेली आहे ती विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आणि आपण बघू शकतो सगळे अग्निशमक दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, कर्मचारी आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात, सगळे अधिकारी कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि ही आग जी आहे ती विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। भीषण अशी ही आग, भयानक असं हे आगीचं रौद्र रूप आणि भयानक असा स्फोट झाला। संपूर्ण रस्त्यामध्ये आगीचा स्फोट झाला। जी लोक इथं होते ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथून पळाली आणि घटनास्थळी आपण बघू शकतो अग्निशमक दलाच्या या गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि या सर्व अग्निशमक दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून जे पाणी, अतिरिक्त पाणी आता आतमध्ये सोडलं जाणार आहे। लवकरात लवकर ही आग विझविण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते आता होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि घटनास्थळी आपण जर बघितले तर ही आग आपल्याला वाढतच चाललेली पाहायला मिळते आणि अग्निशमक दलाचे जवान आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। समोरची आग आपण जर पाहिले तर त्या आगीने रौद्ररूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण घटनेची ही अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत ते देखील या आगीच्या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेले आहेत आणि आपण बघू शकतो ही आग जी आहे ती सर्वत्र पसरली। या रस्त्यावरती आताही आपण जर पाहिलं तर डावीकडे थोडीशी आग आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण परिसरामध्ये आगीचे लोड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळाले आणि घटनास्थळी आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे सगळे जवान दाखल झालेले आहेत आणि ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। अंबरनाथ बदलापूर मुख्य रस्त्याच्या पाईपलाईनच्या शेजारी असणारी आनंदनगर एमआयडीसी मधील श्री गणेश केमिकल कंपनी आणि या कंपनीला तब्बल 1.5 ते 2 तासांहून अधिक काळ झालेला आहे ही आग लागलेली आहे आणि या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपण पाहतो। संपूर्ण रस्त्यावरती आपण जर पाहिलं तर आगीचे लोट पाहायला मिळत आहेत आणि आता जी शेवटची मोठी आग आहे, ज्या कंपनीला ही आग लागलेली आहे ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमक दलाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात।
भयानक अशी ही परिस्थिती, भयानक अशी ही आग आपल्याला पाहायला मिळते. आगीने रौद्र रूप दाखल केलेलं आहे आणि बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण इथून या सगळ्या अग्निशमक दलाच्या गाड्या आलेल्या आहेत. अक्षरशः गाड्यांमधलं पाणी या ठिकाणी संपलेलं आहे. टँकर अतिरिक्त बोलविण्यात आलेला आहे. तरी ही आग जी आहे ती कुठे शांत होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. या आगीने रौद्र रूप धारण केलेलं आहे. या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री गणेशा केमिकल असं या कंपनीचं नाव आहे. सुरुवातीला ही आग छोटी होती, परंतु नंतर या आगीने रौद्र रूप धारण केलं. आजूबाजूला असणारे टँकर या आगीमध्ये जळून भीषण खाक झालेले आहे. शेजारी असणारी जी कॅन्टीन होती तीही या आगीमध्ये जळालेली आहे. सिलेंडरचा स्फोट या आगीमध्ये झाला आणि आता बघू शकतो संपूर्ण या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. घटनास्थळावरून सगळी लाईव्ह दृश्य, लाईव्ह अपडेट बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. संपूर्ण घटनेची माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण इथून या सगळ्या गाड्या आलेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी हे शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण प्रकाराची सगळी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. या आगीमध्ये कुठली जीवितहानी झालेली आहे का अद्याप तरी कळते की कुठली जीवितहानी झालेली नाही आहे. ही आग कशामुळे लागली संपूर्ण अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आम्ही बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत.